मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. गेल्या 7-8 वर्षापासून मराठा लग्न अक्षदा हा सामाजिक प्लॅटफॉर्म एक मोफत सेवाभाव म्हणून चालवत असताना आपण याच्यामध्ये आता काही बदल करत आहोत. मराठा लग्न अक्षदाचा प्लॅटफॉर्म हा मोफतच राहणार आहे. मात्र फक्त हे जे काही माहिती राहणार आहे तर फक्त मेंबरसाठीच राहणार आहे. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर तुम्हाला हे चॅनल सबस्क्रिप्शन करून त्याच्या बाजूला जे असलेलं जॉईनचं बटन आहे तर ते जॉईनचं बटन क्लिक करून तुम्हाला मेंबरचं सबस्क्रिप्शन घेणं आवश्यक आहे. कारण काम करत असताना जसं म्हणतात की भाराभर चिंध्या आणि एक ना कामाची किंवा एक ना धड, लग्नाचे ग्रुप चालवत असू किंवा ऍप्लिकेशनवर किंवा वेबसाईटवर भरपूर सारे बायोडाटे येत असतील आणि त्याच्यातून एकही लग्न जुळत नसल किंवा त्याचा काही फायदा होत नसल तर मग उगीच त्याच्यामध्ये काही करण्यात काही अर्थ नसतो. त्या दृष्टीनं आपल्याला जे काही काम करायचं आहे तर ते लिमिटेड करायचं आहे. तुम्ही जर मेंबर म्हणून हा व्हिडिओ पाहत असाल किंवा मेंबर झाले नसाल तर पहिल्यांदा मेंबर बना आणि मेंबरसाठी काय सूचना आहेत तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढच्या 1 मिनिटामध्ये बघणार आहोत. जर तुम्ही मेंबर असाल आणि तुमच्याकडे जर कोणी लग्नाचं असेल तर लग्न अक्षदा हे मराठीमध्ये टाईप करा किंवा इंग्रजीमध्ये टाईप करा. तुम्हाला वेबसाईट ओपन होईल किंवा ऍप्लिकेशन म्हणजे ऍप डाउनलोड करा. दोन्ही ठिकाणी आमचा एक समांतर प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यामध्ये ते डाउनलोड केल्याच्या नंतर मोबाईल नंबर OTP द्वारे लॉग इन करा. त्याच्यावर तुमची नोंदणी करा. आपले प्रोफाईलवर निळ्या अक्षरामध्ये वरतीच दिसते तुम्हाला. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सोपी माहिती भरायची, तुमचं नाव, गाव, जन्मतारीख, शिक्षण वगैरे. फक्त 2च गोष्टीची महत्वाची माहिती तुम्हाला भरायची की मुलगा असेल तर त्यानं त्याची कौटुंबिक माहिती लिहिली पाहिजे की मी सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतो. माझं मूळ गाव सोलापूर आहे, परंतु मी कामानिमित्त संभाजीनगरला राहतो आणि माझे आई वडील घरी असतात किंवा माझ्या एकत्रित कुटुंबामध्ये भाऊ वगैरे, बहीण, हे ते सगळं जे काय असेल तर ते लिहा. माझ्या कुटुंबामध्ये 4 म्हशी येतं, 2 शेळ्या येतं, जे असेल ते लिहा. आपली कुठलीच गोष्ट लपवून ठेवू नये. आणि मग यातून जे काही लग्न जुळण्याच्या ज्या काही पद्धती असतात तर पहिली गोष्ट जी असते तर ती आपण ध्यानात घेतली पाहिजे की तुमची पहिली गोष्ट पहिल्यांदा पाहिलं जातं की बायोडाटा आल्याच्या नंतर आपली जी नजर जाते तर पहिल्यांदा एक तर त्या फोटोकडे जाते. दुसरी जी गोष्ट असते तर आपण त्यांची आडनावं तपासतो. आडनावं तपासतो म्हणजे अजूनही लग्न ही नात्या गोत्यात सोयीर संबंधातच होतात, ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे की कुठलचाही बायोडाटा. कारण आम्हाला असे अनुभव आलेले येतं की एखाद्याचं आडनाव पाटील असतं आणि मुलीचं आडनाव सुद्धा पाटील असतं. आम्ही उदाहरणादाखल घेतलेलं आहे. तर तो तिथं पण रिक्वेस्ट टाकतो आणि आम्ही त्यांना म्हटलं, अरे दादा मुलीचं तुझं आडनाव सारखंच आहे, तर तो त्याचं पुन्हा जास्तीचं शिल्लकचं डोकं लावतो. असे आम्हाला अनेक अनुभव आलेले आहेत आणि अनेक दगड आलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही ही पद्धतीमध्ये बदल करत आहोत. आणि मग हे करत असताना तुमची नोंदणी केल्याच्या नंतर खाली जे 3 फोटोचं ऑप्शन दिसते तर पहिल्या फोटोच्या ठिकाणी तुम्ही स्वतःचा एक चांगला फोटो टाकला पाहिजे. उगाच डोळ्याला काळा चष्मा लावून वगैरे बरमुडावर किंवा गाडीच्या बोनेटवर उभं राहून असे फोटो आम्ही ऍक्सेप्ट करत नाही आणि अशी लग्न जुळत नसतात. त्याच्यानंतर एक सभ्यतेला, सामाजिक सभ्यतेला धरून आपण फोटो टाकला पाहिजे. दुसरीकडे दुसऱ्या नंबरला तुमचा बायोडाटा टाका, घराचा फोटो टाका, तुमच्या व्यवसायाचा फोटो टाका आणि 3 नंबरला ओळखपत्र कंपल्सरी आहे. बरेच जण तिथं काहीतरी चित्रविचित्र वेगळाच फोटो टाकतात, तर तसं करू नका. आणि मुलींच्या बाबतीत आपण स्वतःची अपेक्षा ठळकपणे लिहिली पाहिजे. त्याच्यानंतर ज्या काही तुम्हाला तिथं त्या बायोडाटा दिसतात पण तिथं तुम्हाला मोबाईल नंबर दिसत नाही, त्याच्यासाठी रिक्वेस्टची पद्धत आहे आणि रिक्वेस्टसाठी मोफत पॉईंट कसे मिळतात त्याची माहिती आपण जागोजागी दिलेली आहे. नसेल तर तुम्हाला एखाद्या व्हिडिओत किंवा ते अजून पुढे भविष्यात मिळणारच आहे. ही झाली एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याकडं आपण स्वतःचं लग्न जुळवत असताना किंवा लग्नासाठी मुलगी पाहत असताना आपण सुद्धा आपल्या ओळखीतील, नात्यागोत्यातील किंवा आपल्या परिचयातील, आपल्या जातीतील नसले तरी चालतात, दुसऱ्या जातीतील कोणी जर गरजू एखादी मुलगी असेल लग्नाची तर तिची माहिती आमच्यापर्यंत पाठवली पाहिजे. जेणेकरून आम्ही तिचा परिचय देऊ आणि त्या भागातील तिला एक चांगलं स्थळ शोधून देण्यासाठी आम्ही मिळून सगळेजण प्रयत्न करू. हा आमचा एक प्रामाणिक उद्देश. दुसरीकडे तुम्ही जर तसं पाठवत असाल तर त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट टाकण्यासाठी जर तुम्ही एखादं स्थळ जर आमच्याकडे देत असाल तर तुम्हाला 10 स्थळं ही फुकट त्या ऍप्लिकेशनवर असलेली तुम्हाला रिक्वेस्ट टाकता येतील. म्हणजे ती रिक्वेस्ट टाकली म्हणजे जबाबदारी संपते असं नाही, तर आम्ही त्याचा पाठपुरावा करतो, फॉलोअप घेतो. याची एक पद्धत आहे की बऱ्याचदा असं चालणार नाही की बा आता मुलगी MBBS झालेली आहे, मुलगा 12वी झालेला आहे, तर रिक्वेस्ट टाकली मग ते काय म्हणतात समोरचे, तर समोरचे आम्हाला मूर्खात काढतील ना की का तुम्ही आता 12वीच्या पोराची आमच्या MBBS पोरीला रिक्वेस्ट पाठवा लागले, तर तुमचं काय डोकं गिकट ठिकाणावर आहे की नाही की सकाळी सकाळीच काही 90-20चा पॅक घेतला
असं म्हणतात, तर त्या गोष्टीचं आपण भान ठेवलं पाहिजे. कारण आपण अलीकडच्या काळामध्ये जो काही बाजार, जत्रा, तमाशा जे काही विवाह संस्थेचं बाजारीकरण केलेलं आहे, तर त्याला आता कुठलं लिमिटेशन राहिलेलं नाही. त्याच्यामुळे हे आम्हाला असं बोलावं लागतं. तर असो, ह्या गोष्टी करत असताना बऱ्याचदा आम्ही या माध्यमातून आता जो काही तुमच्याकडून प्राप्त होणाऱ्या बायोडाटांचा परिचय देण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याच्यानुसार ज्या काही आपल्याकडं त्यांच्या अपेक्षेनुसार ज्या काही विनंत्या येतात ती खाली आम्ही लिंक देत असतो की त्या स्थळासोबत संपर्क करण्याची पद्धत. लिंक दिल्याच्या नंतर बऱ्याचदा तो मेसेज आम्हाला येतो व्हॉट्सअपला आणि मग अशा वेळेस आम्ही वारंवार सांगत असतो की आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाच पैशाची मागणी करत नाही किंवा आम्ही कुणाचेच बायोडाटा किंवा मोबाईल नंबर कुणालाही परस्पर शेअर करत नाही. ही गोष्ट आम्ही सातत्यानं सांगत असतो. त्याच्यानंतर तरीही चित्रविचित्र लोक कॉमेंटमध्ये काय लिहायचं ते लिहितात, त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. परंतु ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. कारण बरेच जण असे म्हणतात की आमच्या ग्रुपवर जर कोणी मुलींच्या अपेक्षा वाढल्या, मुलींना दोष देत असेल किंवा मुलांच्या बाबतीत कोणीतरी काहीतरी मेसेज टाकत असेल तर अशा गोष्टींनाही स्थान नाही. आम्ही कुणालाच दोष देत नाही. आमच्या नजरेत सगळे लोक सारखे आहेत आणि कुणाची फसवणूक होऊ नये हा आमचा प्रामाणिक हेतू आहे, उद्देश आहे. तेव्हा तुमचा ज्यावेळेस आम्हाला मेसेज येतो तर त्यावेळेस आम्ही तुमच्याकडून तुम्हाला विचारणार होतो की तुमचं जर रजिस्ट्रेशन असेल तर तुमचा आयडी क्रमांक मागितला जातो किंवा तुम्ही तुमचा बायोडाटा आम्हाला टाकला पाहिजे. मात्र ह्या गोष्टी बरेच जण फॉलो करत नाहीत, त्यांना आम्ही प्रतिसाद देत नाही, त्याबद्दल आमचं क्षमस्व. कारण आम्ही असे कुणालाही नंबर कुणाचे देत नाही, कारण लोकांना विनाकारण त्रास होतो आणि मग त्यांचे दगड आमच्यावर येतात. अशा अनेक वेळा दगड आमच्या घरावर आलेले येतं. तर ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. पुन्हा एकदा विनंती असेल की मेंबरसाठी आपण याच्यातून परिचय देणार आणि डायरेक्ट आपण मध्यस्थी बोलणं जर जुळतं मिळतं असेल, कारण एखाद्याला जर जालना जिल्ह्यातलं स्थळ हवं असेल आणि योगायोगानं जर जालना जिल्ह्यातलीच तिथं रिक्वेस्ट येत असेल तर आम्ही त्यांच्या बोलणीसाठी मध्यस्थीसाठी पुढाकार घेतो. आणि अशी बरीच लग्न जुळलेली आहेत. 700-800 लग्न या 5-6 वर्षात जुळलेली आहेत. त्याच्यामध्ये आमचा कुठला सहभाग होता याचं आम्हाला कुठलं श्रेय घ्यायचं नाही. पटत असेल तर बघा, नसेल पटत तर सोडून द्या. शेवटी फक्त हा जो काही आता लग्न अक्षताचा जो प्लॅटफॉर्म असणार आहे तर तो फक्त मेंबरसाठीच असणार आहे, हे पुन्हा एकदा आपण लक्षात घ्यावं. धन्यवाद.